नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज पाहत आहोत आपण पपई या पिकाचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन। पपई या पिकाचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन। तर पपई या पिकाची क्रॉप लाईन किती दिवसाची आहे ते पाहूया। पपई या पिकाची क्रॉप लाईन आहे 12 महिने, 12 मंथ। तर पपई आणि इतर पिकासाठी टोटल अन्नद्रव्य किती लागतात आपल्याला? 16 न्यूट्रिशन आवश्यक आहेत। 16 न्यूट्रिशनमध्ये मुख्य अन्नद्रव्य कार्बन, हायड्रोजन, O2 म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, O2 ऑक्सिजन, O2 म्हणजे पाणी, ऑक्सिजन आणि NPK नत्रस पूरक पालाश असे टोटल 6 एलिमेंट्स असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर सेकंडरी न्यूट्रिशन 3 असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तृतीय अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रियंट्स झिंक, फेरस, मंगल, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रियंट्स 7 असणं आवश्यक आहे। टोटल किती झाले एलिमेंट्स? टोटल 16। मुख्य अन्नद्रव्य 6, दुय्यम अन्नद्रव्य 3 आणि मायक्रोन्यूट्रियंट्स 7 असे टोटल 16 न्यूट्रिशन। तर 16 न्यूट्रिशन आपल्याला त्याचं विभाजन करायचं आहे आपल्याला क्रॉप लाईनमध्ये। तर क्रॉप लाईन आपली किती दिवसाची आहे? 12 महिन्याची आहे। पपईची क्रॉप लाईन ही 12 महिन्याची आहे। तर आपल्याला पिकांच्या मुख्य अवस्था किती आहेत त्या पाहूया अगोदर। पिकांच्या मुख्य अवस्था आहेत आपल्याला बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि परिपक्व मॅच्युरिटी अवस्था म्हणजेच वृद्धापन त्याला म्हणूया किंवा परिपक्व फळ देण्याचा काळ म्हणूया। तर याच्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं आहे? तर याच्यामध्ये आपल्याला 12 महिन्याची क्रॉप लाईन आहे। 12 महिन्याची क्रॉप लाईनसाठी एक आवळा मारा असा अगोदर, त्याच्यानंतर 4 रेषा मारा। 1 ते 3 महिने, 3 ते 6 महिने आणि 6 ते 9 महिने, 9 महिन्यापर्यंतच अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला। पुढच्या 3 महिन्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं नाही, कारण फळं आपले काढायला येतात 8 ते 9 महिन्यामध्ये। आणि नंतर कोणतं फळ 10व्या महिन्यात आपण उतरतो, कोणतं 11व्या महिन्यात उतरतो, अशा पद्धतीनं आपली मॅच्युरिटी चालू असते पपईची। तर त्यासाठी आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये घ्यायचं आहे नत्र 1 ते 3 महिन्यामध्ये जास्त घ्यायचं आहे। व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू असते झाडाची। त्याच्यानंतर फॉस्फरसचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला 3 ते 6 महिन्यामध्ये, फॉस्फरसचे रिलेटेड खतं 3 ते 6 महिन्यामध्ये आणि पोटॅशचे रिलेटेड खतं 6 ते 9 महिन्यामध्ये, म्हणजे मॅच्युरिटीकडे प्लॉट जात आहे आपला, म्हणून शेवटचा हा डोस। तर याच्यामध्ये कशी घ्यायची खतं हे पाहूया अगोदर। तर मुख्य अन्नद्रव्य घ्यायचं आहे आपल्याला पहिल्या 3 महिन्यामध्ये। पहिल्या 3 महिन्यामध्ये 1 ते 3 महिन्यामध्ये नत्राचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत 65%। नत्राचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 20%। नत्राचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य 15%। असं टोटल घ्यायचं आहे आपल्याला अन्नद्रव्य 100% पहिल्या 3 महिन्यामध्ये, पहिल्या डोसमध्ये। त्याच्यानंतर आपल्याला 3 ते 6 महिन्यामध्ये कसं व्यवस्थापन करायचं? 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला फॉस्फरस मुख्य घटक आहे झाडाचा बुंदा मजबूतीकरण, भरण पोषण करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे फॉस्फरस। तर फॉस्फरस घ्यायचं आहे आपल्याला 65% आणि फॉस्फरसच्या रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 20%। फॉस्फरसच्या रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 15%। असं टोटल दुसरा डोस आपल्याला 4 ते 6 महिन्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला 100% अन्नद्रव्य व्यवस्थापन। त्याच्यानंतर पोटॅश 6 ते 9 महिन्यामध्ये आपला प्लॉट मॅच्युरिटी फळं लागलेले असतात। 6 महिन्यामध्ये फळाचं भरण पोषण चांगलं होण्यासाठी आपल्याला पोटॅशची आवश्यकता असते। त्यासाठी आपल्याला पोटॅशचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला 65% मुख्य अन्नद्रव्यामध्ये 6 ते 9 महिन्याचा शेवटचा डोस, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 20% आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 15%, असे टोटल 100%। तर हा तिसरा डोस 100% मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे जमिनीचा बायोग्राफ। तर जमिनीचा बायोग्राफ पहा, इथं काय म्हणतो? सॉईल बायोग्राफमध्ये आपल्याला 45% माती म्हणजे खनिज तत्व म्हणजे मातीमध्ये खनिज तत्व असतात। तर 45% खनिज तत्व, 5% कार्बन पाहिजे त्याच्यामध्ये, कार्बन पर्सेंटेज। कार्बन म्हणजे काय? ऑर्गॅनिक कार्बन सांगतोय। कार्बन म्हणजे काय? कार्बन म्हणजे मृत पिकांचे अवशेष बायोमास का बॉडी
काडी कचरा कुजून झालेलं काळं मॅटर, त्याला आपण कार्बन म्हणतो. हे पाहिजे आपल्याला 5%, 25%, 25% हवा आणि 25% पाणी, हे पण पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीनं निरोगी जीवनाचा बायोग्राफ जर आपला कंप्लीट असेल तर आपल्या पपईमध्ये आपल्याला 40 टन पर्यंत आपल्याला जाता येतं. 40 टन पपई आपल्याला 1 एकरमध्ये काढता येते. तर 1 एकरमध्ये 40 टन प्लस पपई निघण्यासाठी आपल्याला हे टोटल ॲग्रीमेंट दिलेलं आहे. हे टोटल ॲग्रीमेंट जर आपण कंप्लीट केलं, असं व्यवस्थापन जर अन्नद्रव्याचं आपण केलं तर 100% म्हणजे 100% तुम्हाला 1 एकरमध्ये 40 टन पपई मिळून जाईल, याची 100% गॅरंटी आहे मित्रांनो. अधिक माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. ज्या मित्रांना क्रॉपलाईन सर्व्हिस पाहिजे आहे किंवा क्रॉप डॉक्टर पाहिजे आहे त्यांनी याच्यावर संपर्क साधावा. जय हिंद, जय भारत. नमस्कार मित्रांनो. कसा वाटला प्लॉट लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ इतरांना शेअर करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.